Zee24 एक पाऊल पुढे। आणि त्या ठिकाणी सीबीआयने इन्क्वायरी करून शेवटी त्याच्यामध्ये जे सगळे प्रकार घडलेत 25 कोटी रुपयाचा व्यवहार झाला। राष्ट्रवादीवर तुमचा काय आक्षेप आहे ते सांगा। राष्ट्रवादीचा आक्षेप नाही, तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करतात ना। तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून तुमच्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी तुम्ही एकटे कसे काय सुटतात? सुरेश दादा 6 महिन्यापासून जेलमध्ये। मला वाटतं त्या ठिकाणी या बाबतीमध्ये महाजन साहेब बोला ना। या बाबतीमध्ये महाजन साहेब या ठिकाणी न्यायालयाचा प्रश्न आहे। न्यायालयाचा नाही, जनार्दन रेड्डीला त्या ठिकाणी सोडलं। जिल्हा न्यायाधीश त्या ठिकाणी आता तुरुंगात आहेत। न्यायालयाचा अवमान आंध्र प्रदेशामध्ये जिल्हा न्यायाधीश आता तुरुंगामध्ये आहेत। न्यायालयाने म्हणजे काय न्यायालयाने काय सगळंच काही केलं असं नाहीये की न्यायालयाला सगळंच काही माफ आहे म्हणून। शेवटी तेही माणसं आहेत। त्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा सीबीआयने चौकशी केली। या सगळ्या सेटिंग मध्ये 2 आमदार जेलमध्ये आहेत, स्वतः मॅजिस्ट्रेट जेलमध्ये आहेत। आपल्याला माहित असेल आंध्र प्रदेशामध्ये काय चाललंय ते। त्या बाबतीमध्ये तज्ञ आहेत, ते त्यांचं मत त्या ठिकाणी जरूर व्यक्त करतायत। अगदी नीलमताई, आम्हाला सांगा की सुरुवातीपासून अशी मागणी होत होती देवकरांनी राजीनामा द्यावा। आता राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि आता परत भाजपचं असं म्हणणं आहे की हा नैतिकतेच्या आधारावर घेतलेला राजीनामा नाहीये। तुमचं काय म्हणणं आहे? हा राजीनामा कुठल्या आधारावर घेतलाय याविषयी आपली जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर तर तुम्ही बोलाच, मात्र विरोधकांची जी सातत्याने मागणी होत होती राजीनाम्याची ती आता राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण केलेली आहे। आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला या बाबतीत क्लीन चिट द्याल का? पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे ती गुलाबराव देवकर असतील किंवा अजून वेगवेगळे अशा पद्धतीने घोटाळ्यात अडकलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक तांत्रिकदृष्ट्या त्यांची भूमिका आहे स्पष्ट की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानता येणार नाही। आणि बऱ्याचशा राजकीय पक्ष म्हणजे बरोबर का चुकीच्यावर चर्चा होऊ शकते, यांची कुठल्याही विषयात हीच भूमिका असते। फरक इथे कुठे अमोल? गुलाबराव देवकर यांच्याशी कोणाचा काय आमचा तर वैयक्तिक वैर असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, आम्ही त्यांच्या जिल्ह्यात पण नाही आहोत। पण प्रश्न त्याच्यात मला असा दिसतोय साधा की ते मंत्री राहिले आणि मार्चच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर त्यांना पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यामध्ये चार्जशीटमध्ये नाव आल्यावरती पहिल्यांदा त्यांना अटक व्हायचा प्रसंग आला, त्याच वेळेला हा सगळा प्रकार झाला की बाकीच्या लोकांना 8-8, 10-10 दिवस जेलमध्ये राहिले। आणि सरकारी वकील, मला जे स्मरतंय त्याच्यामध्ये गिरीश महाजन मला दुरुस्त करतील की सरकारी वकील त्यांनी व्यवस्थित भूमिका गुलाबराव देवकरांना ज्या दिवशी हजर केलं त्या दिवशी मांडली नाही आणि परिणामी ते जामिनावर सुटले, याच्याबद्दलचा आक्षेप आहे। म्हणजे मी मॅनेज झाले वगैरे शब्द नाही वापरत, मी वापरतो ना, मला माहिती ना, मी जळगावला असतो ना। नाही बरोबर आहे ना। मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमचं म्हणणं असं आहे सगळं बजेट त्यांच्या हातामध्ये आहे, अपघातांच्या कॉम्पेन्सेशनचा प्रश्न आहे, संपूर्ण आरटीओचे विषय आहेत। अक्षरशः आम्हाला तर सभागृहात यायचे तर स्वतःच आमची मान शर्मेनी खाली जात होती। आणि आमचं म्हणणं काय होतं राष्ट्रवादीकडे, आम्ही गुलाबराव देवकरांचा राजीनामा याच्यासाठी मागत होतो की ज्याच्यावर दोषारोप आता सिद्ध झाले तुम्ही त्यांना राजीनामा घेऊन मंत्रिपदी ठेवू नका। कोण असं म्हणत नव्हतं त्यावेळेला की ताबडतोब त्यांना तुरुंगात पाठवा। सगळ्यांची मागणी होती की मंत्रिपदावर ते असताना कशा प्रकारनी संपूर्ण चौकशी होईल, म्हणजे तुमचा मुद्दा हा ते दोषी आहेत की नाही होऊ शकतो, म्हणजे तुमचा मुद्दा ते दोषी आहेत की नाही त्यापेक्षा त्यांच्यावर आरोप झालेत हा होता। नाही आरोप झालेत, पण प्रश्न असा आहे की दोष सिद्ध होईपर्यंत ते अधिकाराच्या पदावर आहेत म्हणून मतभेद होते। आणि म्हणून आज जो राजीनामा शेवटी घेतला तो तर इलाजच नव्हता। उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले त्याच्यानंतर राजीनामा घेणं म्हणजे क्रमप्राप्तच होतं, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असता। ज्या न्यायालयाचा आदर एवढं अंकुश काकडे आणखीन राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे करतंय तर आतापर्यंत जी त्यांची विशाल क्षमायाचनेची भूमिका होती तर ती उच्च न्यायालयामुळे आता तांत्रिकदृष्ट्या राजीनामा घेतला गेलेला आहे। उच्च न्यायालयात खालच्या न्यायालयाने सुद्धा हीच प्रक्रिया केलेली होती। खालच्या न्यायालयाने सुद्धा त्याच्यापूर्वी अटक पण झालेली होती, त्यांना पुन्हा जामीन पण मिळालेला होता। आता परत त्यांना जामीन रद्द झाला, पुन्हा सुप्रीम कोर्टाने आता त्यांचा जो जामीन होता तो आता मान्य केलेला आहे। नाही 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। एक पहिलं म्हणजे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ही प्रक्रिया जी आहे ती कनिमोळी असो किंवा कलमाडी असो किंवा कोणी असो त्या सगळ्यांच्या बद्दल चालत राहणार। त्याच्यावरती कोर्टांना तसं आपल्याला पटलं नाही पटलं तरी आपण डिक्टेट करू शकत नाही, हे एक भाग झाला। त्याच्यावरून आपण हे म्हणू शकतो की आरोपींना सातत्याने वेळ मिळतोय। दुसरा मुद्दा असा आहे की मंत्रिपदावर असताना ही सदर व्यक्ती काय काय त्यांनी परत केलं, कशा प्रकारे दबाव आणले, किती ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्याचा काय परिणाम झाला असेल, कागदपत्र कुठे गेली याची कुठे चौकशीच झाली नाही आणि कुणाला त्याचा थांगपत्ताच नाही, हा दुसरा भाग। आणि तिसरा मुद्दा असा आहे की आता राजीनामा घेतला म्हणजे फार मोठं नैतिक कर्तव्य हे करण्यापेक्षा ते अपरिहार्य होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो राजीनामा घेतला असं मला या ठिकाणी सुस्पष्टपणे मांडावंसं वाटतं। अगदी संदीपजी, तुम्ही काय म्हणाल याविषयी? ज्या प्रकारे हे राजीनामा नाट्य सुरू आहे, आरोप
त्यानंतर प्रत्यारोप, जामीन, अटक आणि आता पुन्हा एकदा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे. नाही, मधुकर पिचड हे जे काही जे बोलले ते जर बारकाईने ऐकलं तर ते असं म्हणालेले आहेत की देवकरांचा राजीनामा मी अजितदादांकडे पाठवलेला आहे हो. आणि अजितदादा तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. आणि माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अजूनपर्यंत माझ्याकडे तो राजीनामा आलेला नाही. त्यामुळे हा जो टप्प्याटप्प्याने राजीनामा देण्याचा जो काही प्रकार चालू आहे राष्ट्रवादीमध्ये आणि जी टप्प्याटप्प्याने नैतिकता दाखवण्याचं जे काही चालू आहे, तर ह्याचा म्हणजे खरोखर हे धक्कादायक आहे की अशी टप्प्याटप्प्याने नैतिकता का दाखवली जाते की कोर्टामध्ये समजा स्टे मिळाला तर मग आता तो जो राजीनामा आहे तो कदाचित अजितदादांच्या पातळीवरती थांबेल आणि मग 21 तारखेला काय निर्णय होईल ते पाहून मग पुन्हा पुढची नैतिकता दाखवायची की नाही. तर हे जे काही एक चालू आहे तर मला वाटतं हे बरोबर नाही. मुळात प्रश्न असा आहे की महाजन जे म्हणाले तसं की इतर आरोपींप्रमाणे सुद्धा यांना सुद्धा अटक झाली होती, जामीन मिळाला, न्यायालयाबद्दल हे काय म्हणाले तो भाग वेगळा आहे, पण मला काही त्या वादात पडायचं नाही. पण जे काही घडलंय त्याचे हे पाहता एक मेसेज देण्यासाठी लोकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी तात्काळ त्यांचा राजीनामा घेऊन तो योग्य जी अथॉरिटी आहे मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवायला पाहिजे होता, ते यांनी केलेलं नाहीये आणि हे करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आणि त्याचबरोबर केवळ देवकरच नाही तर राष्ट्रवादीच्या इतरही मंत्र्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये भाजपने त्यांना उभं केलेलं आहे. किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी भुजबळांवर आरोप केलेले आहेत, तटकरेंविरोधात आरोप केलेले आहेत. मग जर देवकरांच्या बाबतीत हा न्याय आहे तर इतरांच्या बाबतीत का नाही? का त्यांना सुद्धा कोर्टात जोपर्यंत प्रक्रिया जात नाही आणि जामिनाचे मिळणं किंवा न मिळण्याच्या प्रक्रियेपर्यंत हे जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी कारवाई करणार नाही. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.